आज आपण बनवणार आहोत मस्त खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकली। तेलामध्ये टाकताच फुलून वरती येतात। एकदम मस्त हलकी फुलकी होते आणि खुसखुशीत होते। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका। चकली कडक न होता मस्त खुसखुशीत होण्यासाठी काही आपण टिप्स बघणार आहोत। त्यासाठी मी 1 किलो साबुदाणा घेतला आहे। तर मी 1 किलोच्या प्रमाणात साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। जोपर्यंत पांढरा शुभ्र दिसत नाही तोपर्यंत मी 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। साबुदाणा धुवून घेतला आहे। आता भिजत घालण्यासाठी आपण पाणी घालून घेऊयात। साबुदाणा बुडेल एवढं पाणी घालायचं आहे, म्हणजे साबुदाण्याच्या वरती 1 इंच एवढं पाणी घालायचं आहे। साबुदाणा मस्त 2 दिवस भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे पहिल्या दिवशी साध्या पाण्याने भिजवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी गरम पाणी घालून भिजवून घ्यायचा आहे। त्यामुळे चकली आपली मस्त खुसखुशीत होते। साबुदाणा मी सकाळी भिजत घातला होता आणि रात्री बघा किती मस्त फुलला आहे। छान मोकळा करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी गरम पाणी घालणार आहे। पूर्णपणे मोकळा करून कडकडीत असं गरम पाणी घालून घ्यायचं आहे। गरम पाणी घातल्याने काय होतं, साबुदाणा अजून जास्त फुलतो आणि त्यामुळे चकली आपली मस्त खुसखुशीत होते, हलकी फुलकी होते। गरम पाणी घालून पुन्हा आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत। तर मी गरम पाणी घातलं आहे। आता आपण साबुदाणा मिक्स करून घेऊयात, म्हणजे साबुदाणा पाण्यावर वरच्यावर राहणार नाही, पूर्णपणे फुलून येईल। तर रात्रभर गरम पाण्यात साबुदाणा असंच ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा बघा मस्त फुलून वरती येतो, दुप्पट तिप्पट फुलला आहे। त्यानंतर पुन्हा मी साबुदाणा मोकळा करून घेते। अशा प्रकारे पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 किलो मी साबुदाणा घेतला होता, तर त्यासाठी मी उकडलेला 1 किलो बटाटा घेतला आहे। बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत। त्यानंतर स्मॅचरने स्मॅच करून घ्यायचा आहे। बटाट्याची सालं काढून झाली आहेत। आता स्मॅच करून घेऊयात। अजिबात गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही, पूर्ण पीठ मळतो त्याप्रमाणे असं स्मॅच करून घ्यायचं आहे। उकडलेली बटाटी तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा पुरणपोळीची चाळण असते त्यावरती वाटून घेऊ शकता। त्यामुळे काय होतं, बटाटा लवकर बारीक होतो आणि मळायला जास्त वेळ लागत नाही, पटकन मळून होतो। स्मॅशरने स्मॅश करून झाल्यानंतर बटाटा हाताने सुद्धा मळून घ्यायचा आहे। बटाटा मळून झाल्यानंतर साबुदाण्यामध्ये मी मिरचीची पेस्ट घालणार आहे। 8-10 मिरच्या मी मिक्सरमधून वाटून घेतल्या आहेत। मिरच्या थोड्या जाडसरच वाटून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तर जिरं किंवा मिरची पावडर तुम्ही घालू शकता। चवीनुसार मीठ घालून मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्ण गोळा मळून घ्यायचा आहे। इथे मी मिश्रण पातेल्यामध्येच मळून घेत आहे, पण तुम्ही परातीचा वापर करू शकता। परातीमध्ये तुम्ही दोन्ही हाताने चांगलं घट्टसर असं मिश्रण मळून घ्यायचं आहे। मिश्रण घट्टसर होत आलं की पुन्हा मी स्मॅशरने स्मॅश करून घेते। जोपर्यंत चिकटपणा येत नाही तोपर्यंत मिश्रण मळून घ्यायचं आहे। त्यानंतर मिश्रण हाताने सुद्धा मळून घ्यायचं आहे। तर बघा घट्टसर असा गोळा मळून झाला आहे। शेवटला तेल लावून गोळा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे चकली पाडताना चकली तुटणार नाही। त्यानंतर लगेचच आपण चकल्या पाडायला घेणार आहोत। तर चकलीचं भांडं घेतलं आहे। चकलीच्या भांड्याला आतून तेलाचा हात लावायचा आहे। अशा प्रकारे मी तेल लावून घेतलं आहे। त्यानंतर गोळा घेऊन चकलीच्या भांड्यामध्ये भरून घेऊयात। मिश्रण भांड्यामध्ये भरत असताना घट्टसर असं भरून घ्यायचं आहे। सैल असं भरलं तर चकली पाडताना तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे पूर्ण भांडं घट्टसर असं भरून घ्यायचं आहे। मिश्रण हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण लावून आपण चकल्या पाडायला घेणार आहोत। चकल्या पाडताना उन्हामध्ये पाडून घ्यायच्या आहेत, त्यासाठी मी टेरेसवरती चकल्या पाडून घेणार आहे। सकाळी 9-10 वाजता कमी ऊन असतं, त्यावेळेस चकल्या पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे ऊन लागणार नाही। चकल्यांच्या मध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे। त्यानंतर 3 ते 4 तासानंतर चकली उलटी करायची आहे, खालची साईड वरती करून घ्यायची आहे। चकल्या मी छोट्या आकारामध्ये पाडून घेतल्या आहेत, त्यामुळे काय होतं, तेल कमी असलं तरी चकली तळायला सोपी जाते। तर बघा 3 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये चकल्या वाळून घेतल्या आहेत।
तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून मोठ्या चकल्या पाडून घेऊ शकता. तर इथे मी एवढ्या साईजमध्ये पूर्ण चकल्या पाडून घेतल्या आहेत. कडकडीत उन्हामध्ये जर चकल्या वाळवल्या ना तर चकल्यांचा रंग काळसर असा दिसत नाही, पांढरा शुभ्र असा दिसतो. तर आपण चकली आता तळून बघूयात, चकल्या फुलतात की नाही ते बघूयात. तेल मी तापवण्यासाठी ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झाल्यावरती मी चकल्या सोडणार आहे. तर बघा, तेलामध्ये चकल्या टाकताच फुलून वरती येत आहेत. सर्व चकल्या फुलत आहेत आणि मस्त हलक्या फुलक्या झाल्या आहेत. दोन्ही बाजूने चकल्या तळून घ्यायच्या आहेत. चकल्या थोडा गोल्डन ब्राऊन झाल्या की काढून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे उपवासाची खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकली तयार झाली आहे. मस्त हलकी फुलकी आणि खुसखुशीत झाली आहे आणि चकल्यांचा रंग देखील मस्त पांढरा शुभ्र आला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही साबुदाणा 2 दिवस भिजवून घेतला की चकल्या मस्त खुसखुशीत होतात. साबुदाणा बटाटा चकली तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता आणि उपवासाला खाऊ शकता. तर रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.